तर बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय हलगर्जीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला। बाळाला जन्म दिल्यानंतर एका 19 वर्षीय महिलेला गंभीर त्रास सुरू झाला आणि या तपासणीत सीझर शस्त्रक्रियेनंतर तिच्या पोटात हातमोजे आणि कागदी रुमाल राहिल्याचा आरोप कुटुंबियांनी केला। संध्या सूरज गायकवाड यांच्यावर 1 ऑगस्ट रोजी शस्त्रक्रिया झाली। त्यानंतर प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या त्या गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत, मृत्यूशी झुंज देत आहेत। या प्रकरणी संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली, चौकशी सुरू करण्यात आली आहे। या प्रकरणी कुटुंबीय आज सकाळी 11 वाजता जिल्हा शल्यचिकित्सकांची भेट घेणार आहेत। आम्ही वायशमला गेलो, तिथं पण नाही घेतलं, डीवा पाटील नाही घेतलं। मग आम्ही तिथे ससूनला गेलो। ससूनला गेल्याच्या नंतर त्याने घेतलं। मग ते म्हणले इन्फेक्शन भरपूर आहे, पू वगैरे झालाय, ते म्हणजे आम्हाला ऑपरेशन खोलावं लागेल। खोलल्याच्या नंतर आम्हाला कळलं की आतमध्ये काय आहे म्हणून। तर मी म्हणलं चालतंय ऑपरेशन करा। मग ऑपरेशन केल्याच्या नंतर तिला 12 वाजता नेलं तर 5-5:30 वाजेपर्यंत तिचं ऑपरेशन चाललं। मग आम्हाला मॅडमनं बोलवलं ज्यांना ऑपरेशन, तर त्या म्हणल्या कुठल्या शिवीला केलंय, सांगितलं त्यांना बीडच्या शिवीला केलंय म्हणून। तर मग ते म्हणल्या की मग आता तिथले डॉक्टर म्हणजे असं ऑपरेशन कसं काय केलं। तर मी म्हणलं काय आम्हाला काय एवढी कल्पना नाही। मग त्याने आम्हाला ते म्हणल्या डॉक्टरचे ते हातामधले ग्लोव्ज आणि ते टिश्यू पेपर तिच्या ह्याच्यामध्ये निघला। तर मी त्यांना म्हणलं मॅडम देता का, ते म्हणले हो देते। मग नंतर दुसऱ्या दिवशी म्हणलं मॅडम द्या, तर त्या म्हणलं ते पुरावे आमच्याकडे आहेत, वेळ आल्याच्या नंतर देऊ। त्याने आम्हाला नकार केला। आता म्हणले आम्ही देऊ शकत नाही तुम्हाला।